आणि त्या पद्धतीने जे स्मार्ट मीटर जे लावला जातो आहे, हा स्मार्ट मीटरच्या माध्यमातून रिचार्ज केला जातो, तसं मीटर आता रिचार्ज केला जाणार आणि गोरगरीब माणसाजवळ वेळेवर पैसे भरले नाही तर त्याला अंधारात राहावं लागेल अशी परिस्थिती आता आहे। नानाभाऊचे निवासस्थानी मी धनंजय चव्हाण 24 भारत। ज्या जनतेमध्ये जे सळगर्जनी तालुका असेल, गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटरचा एक प्रश्न आलेला आहे, तर त्या संदर्भामध्ये आम्ही नानाभाऊ पटोले यांना विचारणार आहोत की स्मार्ट मीटरमुळे लोकांना सामोरं जात आहेत आणि या संदर्भात आपलं काय मत आहे आणि जे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत यांना एक ऊर्जा मिळावी म्हणून आज आपण त्यांना भेटणार आहोत। तर भेटूया आपण नानाभाऊ पटोले यांना। स्मार्ट मीटरचा विषय म्हणाला सर, व्हॉट्सअपवर खूप बाईट चालून राहिल्या, काय म्हणणं आहे सर आपलं? हे काम करते झालेलं आहे। नरेंद्र मोदीचं सरकार तर करतच होतं, पण ही सरकार त्याच पद्धतीनं फडणवीसाचं सरकार काम करते आहे। आमचे नेते राहुल गांधीजींनी एक भूमिका पण स्पष्ट मांडली की जे रात्री तुमचे जे 76 लाख मतं वाटल्या बूथवर झाले त्याची माहिती द्या, तर निवडणूक आयोग माहिती द्यायला तयार। राज्यामध्ये जवळपास 50 लाखाच्या वर मतं वाढली, कुठली लोक आहेत याची माहिती त्यांच्या, आणि म्हणून ही जे सरकार जे आहे हे जनतेच्या मतानं आलेले नाही आणि म्हणून जनतेवर राग त्यांकडे घ्यायच्या नावाने नरेंद्र मोदीनं मातीचं तेल त्या गरिबाच्या घरचं काढून टाकलं। आता चिमणी पण लावता येत नाही, कंदील पण लावता येणार नाही, आणि ही जी सगळी परिस्थिती आता निर्माण झालेली ही लोकांच्या विरोधात आहे। आपल्याला अजून सांगेल की 3 गोष्ट होते आणि म्हणून या सगळ्या लोकांनी आता एकत्रित झालं पाहिजे आणि हा स्मार्ट मीटर जो लावायला आहे त्याच्या फायद्यासाठी तो आपल्या घरात लावू दिला नाही पाहिजे, त्याचा विरोध केला पाहिजे लोकांनी। अशा पद्धतीची भूमिका मी या ठिकाणी मांडतो।